नीट पेपर फुटीवरून सध्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। यामध्ये सरकार गंभीर असून 13 लोकांना अटक केली आहे। दोषींवर कारवाई केली असून अजून कोणी यात दोषी असेल तर त्यांच्यावर कारवाई करू। पण विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून काँग्रेस आपली राजकीय पोळी भाजून घेते। काँग्रेसच्या काळामध्ये जवळपास 55 वेळा पेपर लीक झालेत। त्यांनी कधीही पुन्हा परीक्षा घेतली नाही किंवा जबाबदार व्यक्तींवर कारवाई केली नाही। आमच्या सरकारने तात्काळ कारवाई करून 13 लोकांना अटक केली आहे। काँग्रेस जे करत आहे ते राजकारण करत आहे। विद्यार्थ्यांशी काहीही देणं घेणं नाही। 2014 पासून केंद्र सरकार विरोधात बोलायला काही मिळत नसल्याने विद्यार्थ्यांच्या आंदोलन पोळी भाजून घेण्याचं काम काँग्रेस करत असल्याची टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे। दरम्यान शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीवर त्यांनी टोला लगावलाय। पवारांना विचारा नेमकं भेटीचं काय कारण आहे, काय चर्चा झाली याबाबत शरद पवारच खुलासा करू शकतील। दरम्यान जयंत पाटील मुख्यमंत्र्यांना भेटले यावर पुन्हा पडळकर यांनी लक्ष करत जयंत पाटलांनाच माहीत कोणत्या व्यक्तीसाठी त्यांची काय मागणी आहे। राजकारणात 20 वर्षात इतकी चेष्टा झालेला व्यक्ती मी पहिल्यांदाच पाहिला असल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय। कसं बघता या भेटीकडे तुम्ही? नाही, मी कसं बघत नाही, आता ते पवारांना विचारा ना काय नेमकं आहे। मी काय बघण्याचा विषयच नाही। त्यामध्ये शेतकऱ्यांच्यावरही चर्चा झाली असं सांगितलं जातंय आणि एकूण परीक्षेसंदर्भात काय चर्चा झाली ती आता तेच खुलासा करतील ना। मी तर काय तिथं नव्हतो, मला काय माहीत असणार आहे काय चर्चा झाली। नाही, मी काय फेसबुक वगैरे बघत नाही, त्यामुळे मला काय माहीत नाही। राष्ट्रवादी विलीनीकरणात जयंत पाटील बसलेले कुठं बसले? नाही, जयंत पाटील मुख्यमंत्र्यांना भेटले, राष्ट्रवादी विलीनीकरणाची चर्चा घेत आहेत काय? आता जयंत पाटलांनाच माहीत आता काय काय भेटतात आणि कोणाकोणाला काय काय त्यांची मागणी आहे त्याच्यावरती तेच बोलू शकतात। राजकारणात इतकी चेष्टा झालेली म्हणजे 20 वर्ष मी राजकारणात आहे, पण इतकी चेष्टा राजकर्त्याची एखाद्या झालेली मी कधी पाहिलेली नाही आणि त्यामुळे आता त्याच्यावरती तेच बोलतील या विषयावरती। चलो, सर्व पक्ष शिवसेना असो, विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये केंद्र सरकार राज्य सरकार हे नेहमी संवेदनशील आहे। उलट काँग्रेसच्या काळामध्ये जवळपास 55 वेळा पेपर फुटी झाली, त्यांनी कधी रिपेपर पण घेतले नाहीत किंवा ज्यांनी पेपर फुटी केली त्यांच्यावर कधी कारवाई केली नाही। उलट आपल्या सरकारनं जेव्हा हा पेपर फुटला तात्काळ 13 लोकांना अटक केलेली आहे। मुळामध्ये जे काँग्रेसवाले आता आंदोलन करतायत त्याच काँग्रेसला मानणारा त्यांच्या जवळचा कार्यकर्ता मोठेगावकर जो लातूरचा आहे त्याला पहिल्यांदा जेलमध्ये टाकला। त्यामुळं विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या संदर्भामध्ये सरकार अत्यंत संवेदनशील आहे। विद्यार्थी हे देशाचं भविष्य आहे आणि त्यामुळं सरकारनं तात्काळ ही परीक्षा रद्द केली, लगेच नव्यानं परीक्षेची तारीख जाहीर केली, नुसती तारीख जाहीर करून थांबले नाहीत, लगेच पेपर पण घेतलेला आहे आणि जे कुणी यामध्ये दोषी आहेत त्यांना जेलमध्ये टाकलेलं आहे। अन्य कुणी असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल। काँग्रेस जे करतं आहे ते राजकारणाचा त्यांचा भाग आहे। मुळामध्ये त्यांना विद्यार्थ्यांचं कधीच देणं घेणं नाही, परंतु गेल्या 2014 पासून केंद्र सरकारच्या विरोधामध्ये कुठं बोलायला संधीच मिळत नाही आणि म्हणून ते विद्यार्थ्यांच्या ह्या आंदोलनामध्ये राजकीय पोळी भाजून घेण्याचं काँग्रेस प्रयत्न करतं आहे। आम्ही विद्यार्थ्यांच्या सोबतच आहोत, केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल, आणि विद्यार्थ्यांचं कुठलंही नुकसान होऊ देणार नाही। विद्यार्थ्यांचं हित जोपासण्याचा प्रयत्न नक्की सरकार करेल। काय दिल्लीला जाणार काय? नाही, मी कशाला जाईल, दिल्लीमध्ये आहेत ना नेते म्हणून। पवार